सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा ज्यांनी गाढा अभ्यास केला, जगभरातनं इतिहासाचे पुरावे मिळवून ज्यांनी हा इतिहास समजून घेतला आणि त्या इतिहासाचं वाचन आणि लेखन दोन्ही केलं, ते भारताचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा या ठिकाणी आलेले आहेत। ते केवळ गृहमंत्री म्हणून आलेले नाहीत, तर छत्रपती शिवरायांचे सेवक म्हणून आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। मगाशी रघुजी राजे आंग्रेंनी अतिशय योग्य सांगितलं की छत्रपती शिवराय आमचे दैवत का आहेत, तर ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये या हिंदुस्थानात मोगलाई होती, कुतुबशाही होती, आदिलशाही होती आणि या देशातले राजे आणि राजवाडे हे कुठेतरी त्या ठिकाणी भंग पावत होते, मोडकळीस येत होते, लढून लढून संपत होते आणि असं वाटत होतं की या परकीय आक्रमकांचं राज्य कधीच संपणार नाही, एक अंधकार तयार झाला होता, कधीच पहाट होणार नाही असं वाटत होतं। त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सूर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली। अरे छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कोणीच या ठिकाणी नसतो आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत। त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी स्वातंत्र्यात आहोत, देव देश आणि धर्माचं कार्य करू शकतो आहोत। आमच्यातलं ते तेज जागृत करण्याचं काम छत्रपतींनी केलं। आणि एवढंच नाही तर हे करत असताना छत्रपतींनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार केली, त्यांच्यातलं तेज प्रज्वलित केलं, त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्या सामान्य मावळ्यांना त्या ठिकाणी वीरांमध्ये परिवर्तित करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। आणि म्हणूनच हा जो काही आपला भगवा झेंडा आहे हा छत्रपतींमुळेच नंतरच्या काळामध्ये दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला आणि संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल आला, तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आला। आणि म्हणूनच आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे, निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ। आणि यासोबत आपण अत्यंत महत्त्वाच्या 2 मागण्या केलेल्या आहेत। सगळ्याच मागण्या महत्त्वाच्या आहेत, पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय। महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही, हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल।